नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती. दिवसाची सुरुवात तर आपली स्वयंपाकापासूनच होत असते, पण आज ना जरा निवांत होते. कारण आज ना शाळेला सुट्टी असल्यामुळे कामं पण थोडी निवांत होती, उठायला पण थोडासा उशीर होतो. कारण आपण सुट्टी म्हटलं की थोडं रिलॅक्समध्ये असतो ना, सकाळी टिफिन वगैरे नसतो, कामांची धावपळ नसते, त्यामुळे थोडंसं निवांत असं उठलेले होते. आणि उठल्यानंतर ना आधी पाणी भरलं, पाणी भरल्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली. आणि असं तर सुट्टी दिवशी मी शक्यतो धुवूनच ठेवत असते, पण आज म्हटलं चला आता आज पुसून घ्यायची, उद्याच्याला संडे आहे तर उद्याच्याला ही सगळी लादी वगैरे धुवून घ्यायची. म्हणून आज पुसून घेतली, आंघोळ वगैरे करून घेतली, कपडे सगळे टाकले, देवपूजा झाली. छान असं आपली सगळी दिवसाची कामं सुरुवात झालेली होती. आणि इथे ना माझा स्वयंपाक बाकी होता, तर स्वयंपाकासाठी इथे मी वांग बनवणार होते, कांद्याची पात तर बनवली होती मी. आणि इथे साईची मात्र मध्ये मध्ये लुडबुड चालू होती, कारण त्याला बनवायचं होतं लिंबू सरबत. आता सकाळी त्याला काही पेऊ वाटलं की लगेच चालू होतं की मम्मी मी लिंबू सरबत बनवू का, कारण त्याला ना लिंबू सरबत खूप सारा आवडतो, त्यामुळे त्याच्यासारखं चालू असतं लिंबू सरबत बनव. आता म्हटलं रोज रोज तू सांगतो, तुझी तू शिक, म्हणून ना तोच चालू होतं की मम्मी काय काय टाकायचं इथे सांग मला, मी ते टाकतो आणि मी शिकतो. तर इथे त्याने ना लिंबू कट करून घेतलेलं होतं आणि चालू होतं त्याचं मध्ये मध्ये करायचं. टाकला होता मी पण रंग कशाला रंग टाकतो. कुठे आहे वर चढू नको, कुठे आहे सांग. हे वर आहे. हां हां चल. हे लाल वाला पाहिजे नसते, इतके कलर नसते. छोटे फुले मस्त बाकी बनवणार आहे. पडत नाही थोडासा नाही ना ते. लाल रंग टाकू हो. बघा इथे ना साईला मी सरबतमध्ये साखर वगैरे टाकून दिली, कारण त्याला माहिती नाही किती साखर टाकायची. आणि म्हटलं उगाच जास्त करायचं. सकाळी पण त्याने ना आज चहा बनवलेला होता की मम्मी आज तू रिलॅक्स कर, मी चहा करतो. आणि त्याने चहामध्ये एवढा चहा केला ना, मला तर वाटलं आज दिवसभर चहाच प्यावा लागते का काय, असा इतका चहा बनवला होता. अर्ध पातेलं भर तर त्याने चहाच केलेला होता. पण म्हटलं ना आज 2-3 टाईम प्यायचा आणि संपून टाकायचा. आता मुलांनी एवढ्या हौसने केलाय तर टाकून तरी कसा द्यायचा. तुमचं पण असंच होतं का, जेव्हा मुलं काय बनवायला जातात तेव्हा त्यांच्याकडून अगदी अचूक प्रमाण होत नाही, त्यामुळे ना त्यांचं कौतुक करावं की रागवावं हे काही
समजत नाही. तर तुमचं असं होतं का कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर बघा इथे छान असं त्यांनी सरबत बनवलेला होता आणि हा ना त्यांनी मला द्यायच्या आधी स्वतः चेक केलेला होता, पण तरीही मला म्हणला मम्मी की मी तुला बघ ना आधी कसा लागतो, कारण मी काय लक्ष दिलेलं नव्हतं. इथं मी कांद्याची पात झालेली होती त्यामुळे ते काढून घेत होते आणि माझं काही लक्ष नव्हतं की हानी पिऊन पाहिला का नाही. आणि तो मला बोलला की मम्मी आता बघ ना तू कसा झालाय सरबत, म्हणून मी चेक केला. तर त्यामध्ये ना थोडंसं लिंबू आणि मीठसुद्धा कमी होतं, कारण मीठ त्याला टाकायचं काय माहीत नाही, पण लिंबू त्यांनी पिळलेलं होतं, थोडंसं कमी लागत होतं. साखर जास्त झालेली होती, थोडंसं गोड आणि म्हणजे मीठच कमी होतं. त्यामुळे ना थोडंसं मी मीठ आणि लिंबू इथं दोन्ही पिळलं आणि म्हटलं आता पी बघ. तर इथे ना सरबत छान झाला, आमच्या दोघांचा पण पिऊन झाला. आणि इथे मी आता वांगं टाकायला घेतलेलं होतं. तर वांगं तर डाळ वांग्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही पाहू शकता तिथे कढईमध्ये थोडंसं तेल तापल्यानंतर ना आपल्याला जिरे मोहरे घालून घ्यायचे आहे. ते छान असं कडक तळपर्यंत ना आपल्याला त्यामध्ये काहीच टाकायचं नाही. नंतर ना इथं लसूणची पात होती माझ्याकडं, कारण गावावरून ना ओला लसूण आणलेला आहे, त्यामुळे ही ना ओला लसूणच आहे, मी ती चाकूने कट केलेला होता. तर इथे लसूणची पात आणि लसूण हे सगळं मी कट करून घेतलं. टोमॅटो आणि हे कढीपत्ता हे सगळं टाकून घेतलं. जिरे मोहरे तर आपले छान असे तडतडले होते, त्यामध्येच मी लाल तिखट टाकून घेतलं, हळद वगैरे टाकून घेतलं. तर तुम्ही पाहू शकतात अशाच पद्धतीने आपल्याला ना याची फोडणी घालायची असते. आता तुम्ही याला काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्या इकडे ना याला डाळ वांगच बोलतात. एवढं छान लागतं ना खायला. अशा पद्धतीची एकदा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि सुंदर लागते ही खायला. एक नवीन वेगळी काहीतरी डिश असते ही. छान असे पळीने आपण जेव्हा गरगटा करतो ना तेव्हा तर आणखी छान अशी त्याची चव येते. तर यामध्ये ना तुरीची डाळ टाकायची असते. तुम्हाला हवं असले तुम्ही मुगाची डाळसुद्धा घालू शकतात, पण मुगाच्या डाळीची टेस्ट तुरीच्या डाळीसारखी येत नाही, त्यामुळे ना तुरीची डाळच यामध्ये घालायची असते. आता हे ना मी वांगे बटाटे आणि ही तुरीची डाळ पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं होतं. म्हटलं तोपर्यंत डाळ पण थोडीशी भिजल्या जाईल, आणि डाळ भिजल्या गेली ना तर पटकन शिजते, त्यामुळे ना थोडंसं पाण्यात टाकून ठेवायचं आपल्याला भाजी बनवायच्या आधी. तर अशा पद्धतीचं इथे ना सगळं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं, म्हणजे वाफ तयार होऊ द्यायची, आणि मगच आपल्याला यामध्ये ना पाणी ओतायचं असतं. कारण आपण डायरेक्टली लगेच पाणी ओतलं ना तर मसाला व्यवस्थित भाजला जात नाही किंवा त्याची टेस्टसुद्धा सगळीकडे लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं. सगळं एकजीव झाल्यानंतर ना यामध्ये मग थोडंसं आपल्याला पाणी घालायचं असतं, पण त्याआधी थोडा वेळ आपल्याला हे व्यवस्थित परतून घेऊन थोडीशी वाफ, झाकणसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. जर झाकण नाही ठेवलं तर डायरेक्टली तुम्ही असं चमच्याने हलवून घेऊ शकतात. तर बघू शकता तुम्ही डाळ आणि टोमॅटो हे छान असे आपल्याला त्यामध्ये विरघळलेले दिसले होते, म्हणजे ते टोमॅटो आहेत ना ते थोडेसे मऊ पडलेले दिसले की मग आपल्या ही छान अशी भाजीची ग्रेव्ही तयार होते. तर तुम्ही बघू शकता इथे मी त्याच्यानंतर ना थोडंसं गरम पाणी घातलं. भाजीत गार पाणी कधी हे टाकायचं नाही, कारण त्यामुळे ना आपल्या भाजीला लाल तरी जी आपण म्हणतो ते दिसत नाही. तर इथे मी गरम पाणी टाकल्यानंतर ना त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. भाजीला उकळी फुटल्यानंतरच आपल्याला यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट घालायचा असतो, त्यामुळे ना ते छान अशी एकजीव होते आणि ते तेल आहे ना आपलं टिकून राहतं, तरी जात नाही. त्यामुळे शक्यतो भाजीला लगेच आपलं शेंगदाण्याचा कूट घालण्यापेक्षा ना भाजी उकळल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा, त्यामुळे छान अशी आपली भाजी तयार होते. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने इथे आपली भाजी झालेली होती. एका साईडला ना मी कांद्याची पातसुद्धा बनवून घेतलेली होती, कारण कांद्याची पात पण गावावरून आहोंनी आणलेली होती. हे सगळं गावठी आहे, वांगी आणि कांद्याची पात. तर बघा अशा पद्धतीने ते सगळं माझं झालेलं होतं. आता कुठलंही काम करायला गेलं ना त्याचा पसारा बघूनच ना ते कामं करायला नको वाटतं, पण आता काय करणार आहे, एक बाई म्हटलं की सगळे कामं आपल्याला करावं लागतात. आणि इथं मी सगळं ना पसारा आवरायला घेतला. म्हटलं आधी किचन वाटा साफ केल्याशिवाय बाकी कुठलेच कामं करायचे नाही. मला त्रासच होतं, किचन अगदी छोटं आहे आणि त्यामध्ये जर किचन वाट्यावरती सगळा पसारा असेल ना तर काय बोलायलाच नको, काय करू नी काय नाही असं होऊन जातं. म्हणून मी ना पटपट सगळं किचन साफ करायला घेतलं. किचन साफ करून घेतल्यानंतरच मग मी बाकीची कामं करायला घेत असते. तर किचन वाटा आधी मी साफ करायला घेतला. वांगे वगैरे जे मी कट केलेले होते, आळ्यावर आपण चेक करतो, तर ते सगळंच साईडचा देठ वगैरे मी ना इथं कॅरी बॅगमध्ये भरून ठेवत असते आणि सगळं गॅस वगैरे पुसून घेत असते, तरच पुढच्या कामाला लागते. म्हणजे ही रोजची सवय आहे माझी. जेव्हा पण मी भाजी फोडणीला घालते तेव्हा साईडला आपलं थोडंफार काय पडलेलं असतं ना, ते तेल वगैरे उडलेलं असतं, ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि मगच चपाती किंवा भाकरी जे काय असेल ते बनवायला लागायचं. ही अशी माझी एक सवय लागून गेलेली आहे आणि मला वाटतं ही एक सवय चांगलीच आहे, कारण आपल्याला किचन वाटा स्वच्छ दिसला तर कामाला पण जरा इंटरेस्ट राहतो आणि म्हणजे पसारा वाटत नाही, दिसायला पण ते चांगलं दिसतं. तर इकडे ना दुसऱ्या साईडला माझी भाकरीची तयारी करायची होती, पण हा छोटा गॅस आहे त्यामुळे याच्यावरती भाकरी काय पचली जात नाही, म्हणून मग मी नाही तर भाजी मांडली आणि दुसऱ्या साईडला आता ना मला तवा ठेवायचा होता. तर या साईडला ना मला भाकरी बनवायची होती आणि भाकरीमध्ये मी बाजरीची भाकरी बनवणार होते. खरं तर ना आहोंना होती आज शनिवार, पण तरीही ते बोलले होते की मी दुपारीच उपवास सोडणार आहे, संध्याकाळी नको.
कारण भूक लागून जाते. आता उन्हाळा हा दिवस मोठा आहे आणि खिचडी खाऊन ना पित्त होतं, पित्ताचा भरपूर त्रास त्यांना होतो. त्यामुळे ते आता खायला कंटाळा करतात की दुपारीच मला जेवण करत जा, संध्याकाळी काही मला जेवण बनवत जाऊ नको. म्हणून मग इथे ना मी बाजरीची भाकरी करायला घेतलेली होती, कारण भरपूर दिवसापासूनचं पीठ होतं आणि भाकरी पटकन नाही गेली ना तर ते पीठ कडू होतं. त्यामुळे बाजरीचं भाकरीचं म्हटलं करायची, सगळेजण आवडीने खातात. तर इथे मी बाजरीच्या भाकरीसाठी ना मीठ टाकून, तर बघा इथे मी भाकरी करायला घेतलेलं होतं. आता भाकरी करताना ना आपल्याला या पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं असतं. असं मी याआधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाजरीची भाकरी जेव्हा आपण बनवतो ना तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं असतं, म्हणजे आपली भाकरी आळणी वगैरे लागत नाही. तर इथे ना छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं असतं. भाकरीचं पिठाची एक कला असते, आपण जेवढं पण पीठ मळू ना तेवढी भाकरी आपली छान अशी होत असते. त्यामुळे भाकरीचं पीठ जर व्यवस्थित मळलं ना तर भाकरी चिरत वगैरे नाही आणि छान गुबगुबीत आपल्या भाकरी तयार होत असतात. त्यामुळे सगळं कसं आपल्याला दोन्ही हाताने मळायचं असतं, पण शक्यतो आता कोणी दोन्ही हाताने भाकरी मळत नाही. जेव्हा गावाकडे गेले ना आजी वगैरे किंवा माझी मम्मी तर दोन्ही हाताने भाकरी मळतात, म्हणजे पीठ मळल्या जातं आणि खूप छान अशी त्यांची भाकरी होते. पण आता आपल्याला या गोष्टी जमतच नाहीत, त्यामुळे इथे ना मी एकाच हाताने भाकरीचं पीठ मळत होते. तर सगळीकडून मी परातीकडून ना असं थोडं थोडं करून सगळीकडून ना पीठ जे लागलं होतं साईडला ते पुसून घेतलं व्यवस्थित आणि मग सगळं पीठ एका जागा गोळा करून आपण याचा ना उंडा बनवत असतो. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथं भाकरी मी करताना ना असे सगळे करत असते. तर साईडला जे भरलेलं असतं ना पीठ वगैरे ओतताना तर ते सगळं निघून जातं. मग असं करून थोडंसं हलवून हलवून ना आपल्याला इथं भाकरीचा उंडा बनवायचा असतो. तर बघू शकतात. आणि हे भाकरीचं पीठ आहे ना तुम्हाला वाटत असेल थोडंसं पातळ केलं की काय, पण नाही, भाकरीचं पीठ थोडंसं घट्टच होतं आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीची आपल्याला ही भाकरी बनवायची असते. तर इथं खाली ना थोडंसं पीठ टाकून घेतलं आणि त्यावरती परत थोडंसं पीठ टाकून घेऊन ना एका हाताने आपल्याला प्रेस करायचं आणि दुसऱ्या साईडला ना गोल आकार द्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला भाकरी बनवायची असते. तर बघू शकता थोडीशी भाकरी मोठी झाल्यानंतर ना दोन्ही हाताने आपल्याला फिरून मग त्याची भाकरी बनवायची. आता भाकरी करायला गेलं ना एक गंमत आठवते. आम्ही लहान असताना ना या भाकरी जमायच्याच नाही, तर ही भाकरी फिरती कशी असाच विचार करत मी तर बसायचे. पण मम्मी मला बोलायत राहायची की जेव्हा तू मोठी होशील ना तेव्हा तुला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. पण आता खरंच या गोष्टींचं आपल्याला असं काही विशेष वाटत नाही किंवा नवल वाटत नाही, पण तेव्हा या गोष्टींचं नवल वाटायचं की भाकरी कसं काय बरं फिरते, कसं काय भाकरी जमते. तर खरंच लहानपण किती निरागस असताना आपण ज्या गोष्टींचा विचारसुद्धा करत नाही त्या गोष्टी आपण भविष्यात सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे एक जबाबदारी आपल्या अंगावरती पडलं ना की आपण सगळे म्हणजे सगळ्या गोष्टी करतो जबाबदारीने, हो की नाही. तुमचं पण असंच होतं का. तरी ते मी भाकरी करून घेतली आणि आता ही ना हाताने थोडीशी साईडला कडा वगैरे जे राहतात ना जाड, तर ते थोडे थोडे करून आपल्याला पातळ करून घ्यायचे असतात आणि मग अशी भाकरी तव्यावरती टाकायची. आता भाकरी काही शिकवणं कोणाला म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, त्यामुळे शिकवायची काही गरज नाही, पण एक सांगितलं मी की अशा पद्धतीची आपली भाकरी बनवल्या जाते. तर बऱ्याच लोकांना इथे भाकरी कशी बनवते खरंच नसेल माहिती, तर सगळ्यांना माहिती असेल, कारण महाराष्ट्रीयन म्हटलं की आपल्या इकडे या भाकरी सगळीकडं येतात, त्यामुळे या लोकांना तर सगळ्यांना भाकरी माहितीच असेल. तर इथे ना थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला पाणी लावून घ्यायचं असतं आणि पाणी लावताना ना आपण म्हणतच राहतो आधी हाताला चटके मग मिळते भाकरी. अगदी खरं आहे, भाकरीत ना जेव्हा पण आपण पाणी लावतो ना तेव्हा हाताला खरंच गरम असं एकदम भाजलं जातं. तर हे आपण भाकरी बनवतो, कारण इतर वेळी जे आपल्याला हाताला गरम लागलं तर आपण हात लगेच मागे घेतो, पण भाकरी करताना भरपूर सारे चटके आपल्या हाताला बसतात, तरी हे आपण भाकरी बनवत राहतो. तर इथं अशा पद्धतीने माझी भाकरी झाली. भाकरी बनवून झाल्यानंतर ना गॅसवरती मी भाजून घेतली. आता गावाकडे ना मम्मी आमची चुलीवर स्वयंपाक बनवताना चुलीला खाली हार असतो ना, तर त्या हारावरती भाकरी भाजायची, त्याच्यामुळे ना त्याचं इतकी छान टेस्ट आणि कडक भाकरी होते ना, खरंच त्याचा पापुडा वगैरे ना खूप छान होतो. तितकी चव आपल्या गॅसवरच्या स्वयंपाकाला येत नाही. आणि आता गॅस संपवायचा की नको असा प्रश्न पडतो, म्हणजे चालू करू की नको असं झालं आहे आता. कारण बऱ्याच ठिकाणी ऐकण्यात येते की आता गॅस पटकन भेटत नाही, गॅस वेळेवर बुक केला तरच भेटतो, महिन्यातून एकच टाकी भेटते, असं भरपूर सारे प्रॉब्लेम आता ना आपल्याला घ्यायचं. आणि आता हळूहळू असं वाटतं की आता परत जुने दिवस येतात की काय. जुनं ते सोनं आपण नेहमीच म्हणत आलो आहे, पण आता ह्याही गोष्टी खरं होतील असं कधी वाटलं नव्हतं. पण आता थोडंसं अंदाज लागायला लागला आहे की बऱ्यापैकी दिवस आपले जुनंच येणार आहेत. तर पाहू शकतात तुम्ही इथे ना कडा काठा मी सगळं चेक करत करत ना सगळी भाकरी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली होती. आणि भाकरी भाजताना ना गॅसवरती भाजताना भाकरी एक प्रॉब्लेम होतो की आपला गॅसची फ्लेम आहे ना मध्येच बरोबर भाकरी जळल्या जाते, त्यामुळे ना पटपट पटपट अशी आपल्याला भाकरी इथे हलवून भाजून घ्यायची असते व्यवस्थित.
तरी काही या साईडला ना माझी वांग्याची भाजीसुद्धा झालेली होती, तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला माझं झाले होतं. आता हे छोटंसं टोपलं माझ्याकडं नाही आहे, त्यामुळे ना या जाळीमध्येच मी भाकरी वगैरे केले ना चपाती, तर काही केलं तरी गरम गरम असतं ना, त्यामुळे याच्यावरती भरते आणि नंतर ना चपाती डब्यामध्ये ठेवून देते, भाकरी किंवा चपाती केली तर. पण सध्या तर गरम आहे म्हणून ना मी याच जाळीमध्ये भाकरी चपाती, कारण वाफ जर त्या डब्यात राहिली ना तर आपली भाकरीला किंवा चपातीला लगे ओलापणा तयार होतो आणि असं चिकट भिजल्यासारखी चपाती किंवा भाकरी होते. तर त्यासाठी नाही ते मी आधी सुकण्यासाठी किंवा त्याची वाफ पूर्ण जाण्यासाठी ना अशी जाळीवरती ठेवते, त्यामुळे भाकरी आणि चपाती दोन्ही आपल्या कोरड्या राहतात, म्हणजे ओल्या वगैरे होत नाही, त्यांना घामसुद्धा येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची इथे ना माझी भाकरी झालेली होती. तर इथे ना ही शेवटची भाकरी होती माझी, म्हणून मी ती गॅसवरतीच भाजली. तोपर्यंत आहोंनी इथे जेवायला घेऊन आलेले होते, कारण हे ते मला मदत करू लागत असतात. स्वयंपाक वगैरे झाला ना, ताटं पाणी आणि कढई वगैरे घेऊन येत असतात ते. तर इथे आम्ही सगळे मिळून हॉलमध्ये जेवायला बसत असतो. किचन छोटं असल्यामुळे ते जेवण करण्यासाठी जागा नसते. तर इथे ना सगळ्यांना आम्ही इथं जेवायला वाढायला घेतलेलं होतं. तर जेवणामध्ये ना ही डाळ वांग्याची भाजी, तर अशा पद्धतीची आपली ही भाजी झालेली होती. अगदी कमी तेलामध्ये खूप छान आणि टेस्टी आपली ही भाजी तयार होते. तर इथे कांद्याची पात झालेली होती. साईचं TV बघायचं काम चालू होतं आणि माझं मात्र इथं जेवण वाढायचं काम चालू होतं. तर व्हिडिओ कसा वाटला आणि ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि भेटूया असेच एका नवीन रेसिपीसह नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.